तिला मिळवण्यासाठीच तुम्हाला भेटायचंय. अरे मी एवढा सगळा घाट घातलास आणि तिला मिळवायचं अजून बाकी आहेस का? आणि आमच्या घरातल्या तर सगळ्यांना खुश केलंयस. ईशा तर सतत तुझ्याबद्दल बोलत असते आणि तिला जिंकायचं अजून राहिलंच आहे का? पण तुमचं मन कळलं नाही अजून. तुमचं मन जिंकायचंय. ये बा कधी ये. अरे तुझ्यासाठी मी कधी मोकळाच आहे. फक्त याच्या आधी फोन कर. म्हणजे काय इकडं तिकडं कुठं असेल तर मी वेळ काढ. थँक्यू मोठे बाबा. सी यू सून. ये वाट बघतो. बाय. हाय हाय इकडे. आय एम सॉरी. मी तुझ्या नकळत एक गोष्ट केली पण मला ती करावीशी वाटली आणि ती अत्यंत गरजेची असं मला वाटलं. काय काय झालंय? अरे काय? ईशा ईशा मी आत्ता मोठ्या बाबांना फोन केला होता. येस. तुम्हाला सगळ्यांना संशय होता ना की सत्यजित काकाला सगळं कळलेलं आहे. मला असं वाटलं की सत्यजित काकांनी जाऊन त्यांना सांगणं त्याच्यापेक्षा आपण त्यांना आधी सांगितलं पाहिजे. हो मी ते आत्ताच सांगितलं पाहिजे नाहीतर खूप उशीर होईल. आणि म्हणून मी त्यांना आता फोन करून सांगितलं. ईशा तू फोनवर सगळंच सांगितलंस का त्यांना? अगं फोनवर मी एवढी मोठी गोष्ट कशी सांगेन? मी त्यांना सांगितलं की मला तुमचा थोडा वेळ हवाय. मला एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ज्याशिवाय मी ईशाशी लग्नच नाही करू शकत. मी त्यांना अंदाज दिला तसा की मी त्यांना हे सांगितल्याशिवाय आपलं लग्न नाही होणार. ते काय म्हणाले त्याच्यावर? ते म्हणाले कधीही ये. येस ईशा हीच ती वेळ आहे. आत्ताच आपण त्यांना सगळं खरं सांगितलं पाहिजे नाहीतर खरंच खूप उशीर होईल. तू टेन्शन नको घेऊस. हा पण मला ना तुझी आणखी एका गोष्टीत मदत हवी. सत्यजित काकाचं काय करायचं? म्हणजे त्याला आपण आणखी एक संधी द्यायची की पोलीस कंप्लेंट करायची त्याच्या विरुद्ध? हा ईशा? काय काय करायचं आपण? हा ते मला वाटतं हॅलो. हा दार उघड आहे. नाही धना सोडली तर घरात कोणीही नाहीये. या तुम्ही आत या. चला. घरातला फोनही आता बंद. नमस्कार. नमस्कार. ओम चौधरीचे काका तुम्हीच ना? मीच. तुम्ही धनाचा भाऊ शंकर ना? हो. या लवकर या. ते दत्ताभाऊ घरात नाहीत ना? नाहीयेत ना हो. सांगितलं तुम्हाला मी नाहीयेत. हा बोला. मीच शंकर. हळू
तुम्ही फोन केलात म्हणून आलो. देवासारखे धावून आलात बघा तुम्ही. तुमच्या बहिणीचे धनाचे हाल पावत नाही हो मला. काय मी पडलो एक समाजसेवक. माणसांच्या यातना बघितल्या ना की काळजाला घरं पडतात हो माझ्या. ओ ते सोडा, मुद्द्याचं काय ते बोला आधी. सांगतो ना, जरा धीर धरा. ही घरातली लोक आहेत ना, ते तुमच्या बहिणीला ना मोलकरणीसारखे वागवतात. सकाळपासून रात्रीपर्यंत राब राब राबवतात. पोरगी पोटूशी आहे एवढंही कळत नाही त्यांना. मला बघवलं नाही ना म्हणून तुम्हाला फोन केला मी. बरं झालं तुम्ही आलात ते. खरं म्हणजे तुमच्या घरी फोन करणार होतो पण घरचा नंबर नव्हता, नाही तर तुमच्या आई वडिलांशी बोललो असतो. बरं झालं, उगाच ते टेन्शन मध्ये आले असते. तुमची बहीण इतकं काम करून घेतात. इतक्या माणसांचा चहा नाश्ता जेवण, दुपारचं जेवण, संध्याकाळचं चहा नाश्ता जेवण, रात्रीचं जेवण, त्याच्यामध्ये भांडी घासणं, कपडे धुणं, आणि इतकंच नाही, मध्येच वेळ मिळाला तर आराम नाही तिला. झाडलोट आहेच. आणि तुम्ही घर बघताय ना किती मोठं येते. अरे काय सांगू तुम्हाला, सकाळी आणि रात्री शौचालय साफ करून घेतात तिच्याकडनं. तुम्हाला दिसतंय ना हे सगळं, मग तुम्ही का नाही सांगत त्यांना? काय करणार मी, बाहेरचा पडलो, चिपळूणचा आहे मी, इथला नाही. दिसतंय तुमच्या डोळ्यामध्ये ना अविश्वास दिसतोय. तसं असेल ना स्वतःच्या डोळ्यानं जाऊन बघा तुम्ही. आणि हे बघा, तिला विचारण्याच्या फंदात पडू नका. ती अजिबात कबूल करणार नाही. या घरच्या लोकांच्या दबावाखाली आहे ती. आणि मी तुम्हाला जे कारण सांगितलंय ना तेच कारण सांगा, त्याशिवाय ती येणार नाही. हा, आणि अशा अवस्थेत ती आणखीन दुसरीकडे कुठे जाणार हो? ओ भाऊ, जिवंत आहे अजून आपण. अशी वाऱ्यावर सोडणार नाही तिला. कशी जरी असली ना तरी माझी बहीण आहे ती. सांगत होतो लग्न नको करू त्या मास्तरड्याशी, ऐकलं नाहीत काय? हे बघा, मागचं उगाळत बसू नका. तिला ताबडतोब घेऊन निघा. ठीक आहे, पण ते दत्ताभाऊ नाहीत ना घरात? नाहीये सांगितलं ना तुम्हाला. का काय विचारताय तुम्ही? घाबरलात? हो, घाबरत नाही आपण, रिस्पेक्ट आहे. वजा अपमान नको ना म्हणून. कोणाचं? त्यांचा. हो हा, ठीक आहे, मग ठरल्याप्रमाणे तुम्ही मला फोन कराल? करतो ना, फोन करतो ना. तुम्हाला बाजा पेटी येते का? का नाही, त्यात खालचा स्वर असतो ना, खालचा स्वर, जरा त्याचा उपयोग करा. खरं म्हणजे तुम्हाला धनाच्या खोलीत त्याचा उपयोग जास्त होणार आहे. हा, तेव्हा हळू बोला. या. धना, ए धना. काका ए नाही नाही, उठू नकोस तू, झोपून राहा. नाही, मी एवढंच सांगायला आलोय, तुझा भाऊ आलाय शंकर. शंकर दादा? हो, शंकर. ए शंकर, ये. हे बघा, आम्ही बाहेरच थांबलोय. हा, तुम्ही दोघं इथे बोलत बसा. काही लागलं तर हाक मार. हा, ये. का आलायस तू इकडे? आलायस म्हणजे तुला आठवतंय का? सक्का भाऊ आहे मी तुझा धना. कशी दिसतीस आणि अजून किती काम करशील? मी अजिबात काहीच काम करत नाही इथे. म्हणजे मला कुणी काम करूच देत नाही. मी आराम करते इथे. हे बघ धना, मला इथलं सगळं माहिती. मी आलोय ना आता, तू घाबरू नकोस. आता तुला इथे कोणी काही करणार नाही. काय माहितीये तुला? लोक तुला राब राब राबवत आहेत. अजिबात नाही, मला कुणीच राब राब राबवत नाहीये इथे. आणखीन किती खोटं बोलशील तू? तुझे डोळे बघ कसे झालेत. 6वा-7वा महिना चालू आहे ना, मग थोडा त्रास होतो. मला डॉक्टरांनी सांगितलं होतं. बाकी काहीच नाहीये, व्यवस्थित आहे मी. आणि कदाचित मी ते गाऊन घातलाय ना, त्यामुळे तुला ते वेगळं वाटत असेल. तुला सवय नाहीये ना माझ्याकडे असं बघायची, म्हणून. खरंच काही नाही. बर, ते जाऊ दे. आई कशी आहे? आई बरी आहे.
सारखी तुझी काळजी करत असते का ती? ए, तिला सांग नको काळजी करूस माझी, मी घेते स्वतःची काळजी खरंच. काय काळजी घेतेस तू? तब्येत बघ तुझी काय झाली, मोलकर्णी सारखी वागवत आहे तुला कळत नाहीये धना. मी इतक्या लाडात वाढवली तुला तिथे, त्या मास्तरड्याचा हात पकडून आली पळून इथे आम्हाला मागे टाकून. अरे दादा ते झालंय आता, संपलंय सगळं, परत का काढतोयस तू तेच? मी असे काय वाईट वागलो धना तुझ्याशी सांग ना. तिथे गावाकडे एक दिवस आमचा जात नाही तुझी आठवण काढल्याशिवाय. दसरा गेला, दिवाळी गेली, सगळे सण गेले, तुला एकदाही आठवण नाही आली आमची? ते दादा मला माहितीये तुला माझ्याबद्दल खूप वाटतं, म्हणूनच तू इथे आलास ना मला भेटायला. हा, आणि परवाच आई मला सांगत होती की तू एक नवीन कपडाही शिवला नाहीयेस मी इकडे आल्यापासून. मलाही तुझी खूप आठवण येते. वाटलंस तू गुरुजींना विचार ना. बरं माझं सोड, मला सांग मी काय करू तुझ्यासाठी? खरंच काहीच करू नको. तू एवढं मला विचारलंस ना हेच खूप झालंय. अरे खरंच काही करू नको, मी खूप आनंदात आहे. डोळे काळवणले आणि म्हणे आनंदात आहे. हा, खालचा स्वर खूप झाला, वरचा सालावा आला. काय? कुठल्या हॉस्पिटलमध्ये? हो हो, नाही धनाचं काय? नाही मी सांगत नाही तिला. बर ठीक आहे, तुम्ही थांबा तिकडे, मी आलोच. दादा काय झालंय? काही नाही ग धना, आपलं रोजच. दादा काय झालंय नक्की सांग मला. धना अगं आईला ऍडमिट केलंय. काय? पण कालच आम्ही फोनवर आयसीयू मध्ये ती, आत्ताच तिला अँब्युलन्सनी साताऱ्याकडे नेले. मी कालच बोलले तर तेव्हा ठीक होती पण ती. धना मला गेलं पाहिजे, मी निघतो पुढे. थांब मी पण येते, मी गुरुजींना फोन करते. हो कर त्यांना. काय झालं? ते क्लास चालू असताना फोन बंद ठेवतात रे. हो माहिती आहे मला. नाही म्हणजे यायच्या आधी फोन केला होता मी त्यांना. बर धना तू एक काम कर, तू त्यांना घेऊन उद्या सकाळी ये. आता रात्रीची कुठे येणार तू? सगळं ठीक होईल धना, तू काळजी करू नकोस, मी निघतो पुढे. धना अगं तुझ्यासारखं नाव काढत असते का ती? पण तू या अवस्थेत कुठे येणार ना? नाही बरोबर आहे, मी होतो पुढे. धना फक्त एकच प्रार्थना कर, तू येईस तोपर्यंत आई सुखरूप राहील. दादा मी पण येते. अरे धना अगं पण त्यांना काय सांगणार? मी त्यांना सांगते, नंतर सांगता येईल त्यांना. मी येते. हॅलो, हा मी सांगितलं तिला नको येऊ म्हणून, पण ती काय येते ना ती? हो येते ती. चला. काका माझ्या आईला ऍडमिट केलंय, त्यामुळे मी गावी चाललीये. काय ऍडमिट केलंय? कधी? काय झालंय काय? ते काहीच माहित नाही, दादाला फोन आला होता. हे बघा तुम्ही ताबडतोब निघा. थांब मी काय म्हणतो, तू जाऊ नकोस. अहो असं काय म्हणतात, ती आई आहे माझी. तेही मान्य आहे मला, पण अशा अवस्थेमध्ये तू प्रवास कसा काय करणार आहेस? नाही बघ, मी जातो तुझ्या भावाबरोबर. अहो नाही काका, मला इथे अजिबात करमणार नाही, मी जाते. तेही खरंच आहे, पण अगर मी तुला जाऊन दिलं तर मला ओम धारेवर नाही का धरणार? म्हणेल तुम्हाला अक्कल नाही का, कशाला पाठवलं तिला ह्या अवस्थेमध्ये? नाही मीच जातो तुझ्या भावाबरोबर, मीच. ऐका ना, मी आहे ना गुरुजींना फोन केला होता, पण त्यांनी उचलला नाही.
पण ते मला परत फोन करतील तेव्हा मी सगळं सांगते त्यांना, मग तुम्हाला कुणीच काहीच बोलणार नाही. फक्त आहे ना गुरुजी जर आधी इथे आले ना तर त्यांना सगळं सांगाल का प्लीज? हा धना, स्वतःची काळजी घे हा. आणि तिथे गेल्यानंतर मला फोन कर, मी येईन स्वतः तिकडे. हा, तुम्हाला पैसे नको आहेत ना? नाही नाही, पैसे आहेत आमच्याकडे. अरे बघत का उभे राहिला, जा लवकर, जा जा, निघा निघा. सावकाश जा ग पोरी. हो. हा, तिथे गेल्यानंतर फोन करा मला. हा, हे फोन कोण बंद करतं? बराच वेळ झाला फोन आला नाहीये. काय? धना, ए धना, कुठे धना? आतमध्ये झोपली आहे का? अरे कुठे होतास, कुठे तू? कुठे म्हणजे क्लासला गेलो होतो ना. अरे किती फोन केले तुला, उचलला का नाहीस? अहो ते काय आता सांगायचं क्लासचं. कुठे धना, कुठे? जयसदा, अरे धना नाहीये घरात. हो, कुठे गेली? कुठे गेली? हे बघ ना काय सांगतायत. अहो तिचा भाऊ आला होता आणि तिला घेऊन गेला. काय? काय काहीतरी म्हणाला. त्याची आई, म्हणजे तिची आई क्रिटिकल आहे आणि ICU मध्ये ठेवलंय. लगेच निघायला लागेल भेटायला. मी खरं म्हणजे धनाला म्हटलं की बाई तू गरोदर आहेस, तू कशाला जातेस, मी जातो ना. पण ऐकलं नाही तिने. जयसदा, जयसदा, अरे जयसदा, तू असं नको करूस. काय करतोयस तू? का एवढी महत्वाची गोष्ट करते मला तुम्ही सांगत सुद्धा नाही. अरे माम, मी खरंच तुझ्या 5 मिनिटं आधी आले, मला नव्हतं माहिती. जयसदा, कुठे गेली होतीस? गेली होतीस पडतो. मी पिक्चरला गेले होते पण. तुला सांगितलं धनाला एकटं सोडून जात देऊ नको. अरे काय हो, कळतच नाही तुम्हाला. आता आता ती किती भाबडी मुलगी आहे, तिला काय करावं कळत नाही. हा भाऊ उचलून घेऊन गेला, तिला काय करायचं आपण अरे आता? तू एक काम कर, तू तिच्या भावाला फोन लाव. काही नाही, भाऊ फोन लावणार. अगं तिला कोणी उल्लू बनवतो, इतकी साधी मुलगी आहे ना. सॉरी ना यार, खरंच तू फोन लाव ना. बघ ना, बघ ना, काहीतरी कळेल आपल्याला. शांत हो ना रे जयेश दादा. बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. मी फोन लावतो. शांतपणे बघ, काहीतरी मार्ग निघेल. थांब जरा. लागला का? हॅलो हॅलो शंकर, मी जयेश बोलतोय. कुठे तुम्ही? कुठे? हॅलो शंकर, आवाजच ऐकू येत नाही. हॅलो हॅलो हॅलो, शंकर का? हॅलो, काय झालं? कट झालाय फोन. मी निघतो. अरे तू आता कसं जाणार आहेस? तू बस बीस काही मिळणार नाही तुला. थांब ना यार. असं नाही मिळालं तर मी पळत जाईन, पण मला जायला पाहिजे ना ग. अरे पण एकटा नको जाऊस ना. मी रणजित काकाला फोन करते. तू कोणाला तरी घेऊन जा, एकटा जाऊ नकोस प्लीज. बोल. थांब. अरे यार, नेमका याचा फोन लागत नाही आता. अरे जयेश सदा, प्लीज. नाही मी जातो आता. अरे थांब जयेश सदा, कुठेच नाही, गडबड. अरे ऐक माझं. अरे तू कुठे निघालायस? मला ते धनाचं. अरे बाबा, उद्या सकाळी जा ना. कशाला गडबड करतोयस तू आता? आणि एवढ्या काळजीत, किती काळजीत. किती गडबड, काय चाललंय? हे मोबाईल विसरलायस तू? एक मिनिट, मला सांगा तुम्ही, धनाचा भाऊ हा एकटाच आला होता का? त्याच्याबरोबर अजून काही गुंड लोक होती? गुंड? गुंड कशा करता? म्हणजे एकटाच आला होता तो का? गुंड का? नाही, तुम्हाला माहिती नाही, तो फार डेंजरस माणूस आहे. मागे त्याने येऊन इथे इतका गोंधळ घातला होता, मला फार काळजी वाटते त्याची. नाही, फक्त भेटायला आला होता तो. हो, म्हणजे मी काय केलं, त्याला धनाच्या रूम मध्ये घेऊन गेलो आणि मग मी बाहेरच थांबलो होतो. अचानक कुठनं तरी म्हणजे फोन आला त्यांना गावाहून. अचानक? हो, अचानक आला की आईची तब्येत ठीक नाहीये. मग बिचारी दोघं काय करणार, घाबरत बाहेर आली. हो,
मला फोन करायचा ना पटकन लगेच. किती प्रयत्न केले फोन करण्यासाठी पण स्विच ऑफ लागत होता ना. काय करणार आम्ही? पटवर्धन सरांचा नियम आहे, मोबाईल बंद ठेवायला लागतो क्लासमध्ये. ते बरोबर नाही. मी काय म्हटलं, फोन लागत नाहीये ना, मी स्वतः जातो आणि जयेशला ही बातमी देतो आणि तिथनं त्याला मी स्टँडवर घेऊन येतो. पण काय करणार, मला तुझ्या क्लासचा पत्ता माहिती नाही ना. हो, तिने नाही जायला पाहिजे. नाही होत. नाही ऐकलं, मी तेच म्हटलं, तू म्हणतोयस तेच म्हटलं. तू कशाला जातेस? मी जातो. अशा अवस्थेमध्ये जाणं काय बरोबर आहे का? बस प्रवास करायचा नसतो. पण शेवटी काय करणार ना, शेवटी आई म्हटल्यानंतर तिला काळजी वाटणारच ना. बिचारी रडत होती. जयेश दादा, अरे सावका, हे पण नीट जा. आणि हे बघ जयेश, तिकडे पोहोचलास की मला फोन कर. मला उगाच इथे काळजी वाटत राहील. हो हो. नाही म्हणजे जयेश आत्ता म्हणाला की गुंड नाही, तिचा भाऊ तसा गुंड नाही वाटला, अगदी साधा सरळ वाटला मला तो. जयेश दादाचा फोन लागत नव्हता ना, मग मला ओम दादा रणजित काकाला का नाही केला फोन? तुझ्यासाठी फोन आला होता. कुणाचा? काय नाव सांगितलं नाही, पण कोल्हापूरहून बोलतोय असं म्हणाला. हा मी म्हणालो मधू इथेच राहते. काय काय म्हणाले ते? आवाजावरनं वयस्कर वाटत होते ते. कोल्हापूरला तुझं कोणी आहे का? नाही, कोणी नाही. त्यांचाच फोन दिसतोय. हॅलो. हो हो, हा मधू आहे इथे, माझ्या समोरच आहे इथे. देतो ना फोन, देतो. त्यांचाच फोन आहे कोल्हापूरहून.